नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार माजी दुग्ध विकास मंत्री महादेवजी जानकर यांनी एक स्टेटमेंट दिलं। त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की 2029 ची जी लोकसभा निवडणूक होईल ती लोकसभा निवडणूक महादेवजी जानकर जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघामधून लढतील आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतील। आता स्टेटमेंट दिल्याच्या नंतर मित्रांनो याची बातमी झाली, सर्व वर्तमानपत्रांनी डिजिटल मीडियाने याची बातमी केली आणि काही लोक या गोष्टीला कॅज्युअली घ्यायला लागलेत। काही लोकांचं असं म्हणणं आहे की महादेव जानकर जे आहेत हे वर बोलत आहेत, पण मित्रांनो महादेव जानकर यांनी हे जे स्टेटमेंट दिले ना त्याच्या मागे खूप मोठी डेप्थ आहे। कारण जर तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्रचंड मोठं मतदान आहे, खास करून दौंड, इंदापूर, बारामती या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आणि पुरंदरच्या काही भागामध्ये धनगर समाज मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आणि काही लोकांना माहिती नसेल की जे लोक कॅज्युअली घेत आहेत ना त्या लोकांना 2014 ची लोकसभा निवडणूक माहिती नाहीये। म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जर पवार फॅमिलीसाठी सर्वात अवघड जर कुठली लोकसभा निवडणूक असेल, म्हणजे आता 2024 पेक्षाही अवघड जर कुठली लोकसभा निवडणूक होती तर ती होती 2014 ची लोकसभा निवडणूक। कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये मित्रांनो या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना आघाडी होती 2014 साली। 2014 ची जर आपण निवडणूक बघितली तर महादेव जानकर यांना ह्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये 42% मतदान भेटलं होतं आणि सुप्रिया सुळे यांना 48% मतदान भेटलं होतं। आणि सुप्रिया सुळे यांचं जे 2009च्या तुलनेमधलं जे मतदान होतं ते जवळपास 17% वोट शेअर खाली घसरला होता। 17% हा काही छोटा आकडा नाहीये। जर आपण आकडेवारी बघितली तर या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना जवळपास 5,21,562 इतकं मतदान झालं आणि महादेव जानकर यांना तब्बल 4,51,843 एवढं मतदान झालं। आणि सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यामधला फरक होता मित्रांनो फक्त 69,719 मताचा, 6% फरक होता। एवढी काटेकी टक्कर झाली, म्हणजे 2019 पेक्षाही 2024 पेक्षाही सगळ्यात काटेकी टक्कर जी झाली ना ती ह्या 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत झाली। काही राजकीय जाणकारांचं असं म्हणणं पण होतं की महादेव जानकर यांच्याकडे जर एक प्रॉमिनंट चिन्ह असतं आणि विशेष महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 2014ला अपक्ष उभे होते। अपक्ष उभे राहून त्यांनी तब्बल 42% मतदान या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 2014ला घेतलं होतं। त्याच्यामुळं जे अकोल्यामध्ये बाळापूरमध्ये जे महादेवजी जानकर यांनी जे स्टेटमेंट दिले त्याला जर काही लोक कॅज्युअली घेत असतील तर त्यांनी त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करून बघावं। कारण ज्यांना 2014 ची निवडणूक माहिती आहे त्यांना माहिती आहे की महादेव जानकर यांचं जे स्टेटमेंट आहे म्हणजे एक सामाजिक समीकरण, जातीय समीकरण जर आपण या मतदारसंघामध्ये बघितलं तर हे कॅज्युअल घेण्याजोगं स्टेटमेंट नाही आहे। आणि त्यांनी असं सांगितलं की 2029ला मी बारामतीमधून 100% खासदार होणार।